लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे। रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। सर्व माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली आहे। हो लाडक्या बहीण हो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या 25व्या हप्त्याची वाट बघत होता तोच निर्णय आता सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। म्हणजे की बहीण हो, तुमच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचा 25वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। अगदी 5 मिनिटापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून बैठक घेण्यामध्ये आली। त्या बैठकीमध्ये महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या पत्नी म्हणजे की उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या पण उपस्थित होत्या। त्याच बैठकीमध्ये आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि बहिणीन हो, तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग बहिणीन हो, गेल्या भरपूर दिवसापासून तुम्ही ऐकलं असेल की झेंडावंदनच्या दिवशी हप्ता येणार, रक्षाबंधनच्या दिवशी हप्ता येणार। तर बहिणींनो, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बैठकीमध्ये सांगितलं आहे आता अगदी 1 ते 2 तासाने वितरण सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला। तर मग बहिणींनो, आता बघा, तुम्हाला 1 हप्ता मिळणार नाही तर तुम्हाला दोन्ही पण हप्ते मिळणार आहे। म्हणजे की सध्या सुरू असलेला ऑगस्ट महिना लक्षामध्ये घ्या, या ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता, असे मिळून दोन्ही हप्ते बहिणीन हो तुमच्या खात्यामध्ये आता एकत्र जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। परंतु थांबा बहिणीन हो, तरी पण एक अडचण आतापर्यंत आहे, कारण की संपूर्ण राज्यामध्ये हे वितरण होणार नाही। स्वतः राज्य सरकारने सांगितलं आहे आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय आता घेतला आहे। तर मग बहिणीन हो, आता लक्षामध्ये घ्या, प्रशासनाकडून बँक व्यवहारांचे योग्य नियोजन करण्यामध्ये आले आणि आता हे वितरण सुरू झालं। बघा, रात्रीसुद्धा हे वितरण सुरूच राहणार आहे। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत माता बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। मग बहिणीन हो, नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झालं आहे, सरकारने कोणते जिल्हे समाविष्ट केलं हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे, कारण की बघा, यादीनुसारच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये अकोला, बघा, या जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सरकारच्या नियमानुसार अर्धाची पडताळणी आता पूर्ण झाली आणि आता बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। प्रत्येक एका महिलांच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये जमा होणार, म्हणजे की दोन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळत आहे, त्यामुळे 3000 रुपये तुम्हाला जमा होणार। तुम्हाला एक नाही तर 2 मॅसेज सोबतच येणार आहे की 1500 रुपये जमा झाले, त्यानंतर पुन्हा एक मॅसेज येणार की पुन्हा या ठिकाणी 1500 रुपये जमा झाले। असे करून बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहे। तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, अकोला जिल्ह्यातून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल। यानंतर पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश आहे। हो, तुम्ही जर परभणीमधून असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल। बघा, या जिल्ह्याचा नंबर असून येथील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित हस्तांतरित केले जात आहे। तांत्रिक चुका दूर झालेल्या महिलांना प्राधान्याने हा लाभ दिला जात असून बँकिंग यंत्रणा यासाठी पूर्णपणे सक्रिय ठेवण्यामध्ये आली आहे। महिलांच्या मोबाईलमध्ये खात्यावर रक्कम वर्ग झाल्याचे आता मेसेज वेगाने प्राप्त होऊ लागले आहे। शासनाकडून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, एक पण पात्र बहीण आता या हप्त्यापासून वंचित राहणार नाही।
म्हणजे की बहिणीनो, आता कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमाच होणार आहे. आता बघा, जर तुम्ही यवतमाळमधून असाल तरी तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण की या भागामधील महिलांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली. कारण की बहिणींनो, गेल्या कित्येक महिनाभरापासून तुम्ही वाट पाहिली आणि आज अखेर सरकारच्या माध्यमातून अगदी काहीच मिनिटांपूर्वी बैठक घेण्यामध्ये आली आणि निर्णय झाला. आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, सरकारने स्पष्ट केलं आहे, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे आणि सर्व निकष बरोबर आहे त्यांच्या खात्यामध्ये कोणताही विलंब न करता ही रक्कम आता जमा केली जात आहे. आधार सीडिंग पूर्ण झालेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे कोणतीही अडचण न येता हे दोन्ही हप्ते सुरक्षितपणे आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची ती म्हणजे की पुढील जिल्ह्यांची यादी आता लक्षामध्ये घ्या. सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने वितरण होणार, त्यामुळे आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, उद्या पुन्हा या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. असं करून संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार. आणि बहिणींनो, तुमच्यासाठी ही खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही. आता बघा, या ठिकाणी जर तुम्ही गडचिरोलीमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर, या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींसाठी हे हप्ते एकाच वेळी सोडण्यामध्ये आले आहे. ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याची EKYC आणि बघा बँक खात्याची जोडणी योग्यरित्या पूर्ण केली, अशा गरजू महिलांच्या खात्यावर सरकारकडून हा आर्थिक निधी त्वरित पोहोचवला जात आहे. या भागामधील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आगामी घर खर्चासाठी या निधीचा मोठा आधार आता महिलांना मिळत आहे. बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तुमची प्रतीक्षा आता संपत आली असून तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता येत आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा लक्षामध्ये घ्या बहिणींनो, त्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामधील ज्या महिलांच्या खात्यामध्ये तांत्रिक बाबीमुळे अडथळे आले होते त्या सर्व अडचणी आता स्वतः सरकारने दूर केल्या आणि आता 25वा आणि 26वा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जात आहे. प्रशासनाकडून संगणकीय फेर तपासणी वेगाने पूर्ण करून खऱ्या आणि गरजू महिलांना या योजनेचा थेट आता लाभ मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक पावले आता उचलण्यामध्ये आली आहे आणि आता तयारी सरकारने पूर्ण केली. बहिणींनो, रात्रभर हे वितरण चालणार आहे. बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आणि पुन्हा सकाळ झाली की पुन्हा 12 जिल्ह्याचा क्रमांक लागणार. मग आता लक्षामध्ये घ्या, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं अतिशय गरजेचं आहे. फक्त 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण राज्यभरामधील माता बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा. या जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. घर खर्च आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या दोन्ही हप्त्यांची मदत महिलांसाठी अत्यंत मोलाची ठरत असून शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आणि सर्व आवश्यक निकषांची पूर्तता करणाऱ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये कोणताही विलंब न करता ही रक्कम आता जमा होत आहे. तर बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील डीबीटीद्वारे पैशांचं वाटप केलं जात आहे. ज्या बहिणींचे नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना कोणताही अडथळा न येता जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होत आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये थेट निधी हस्तांतरित होत असून बँक मेसेजद्वारे त्याची खात्री आता महिलांना तात्काळ या ठिकाणी कळत आहे. तर मग आता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वर्ग होत असून तांत्रिक फेरपडताळणीमध्ये योग्य ठरलेल्या सर्व महिलांना या योजनेचा दुहेरी आर्थिक लाभ वेळेमध्ये निश्चित केला जात आहे. शासनाकडून निधी वितरण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी विशेष संगणकीय यंत्रणा उभारण्यामध्ये आली आहे, ज्यामुळे कोणताही अडथळ्याविना सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता हप्ते जमा होत आहे. बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही वाट बघितली आणि तुमच्या प्रतीक्षेचा आता अंत होत आहे. म्हणजे की तुमची प्रतीक्षा आता संपत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून एक नाही तर दोन्ही हप्ते मिळत आहे. बघा,
तुम्ही भरपूर दिवसापासून ऐकलं असेल की रक्षाबंधनाला पैसे मिळणार, तर रक्षाबंधनाला नाही, आत्ताच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आणि अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका. मागे अशी अफवा सुटली होती की झेंडावंदनच्या दिवशी हप्ता मिळणार, झेंडावंदनच्या दिवशी सुट्टी असते त्यामुळे हप्ता जमा झाला नव्हता. तर आता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील पात्र महिलांना सुद्धा आजच्या या विशेष टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यामध्ये आले आहे. ज्या महिलांनी सर्व अटी निकष वेळेमध्ये पूर्ण केले आहे त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाल्याची खात्री बँक संदेशाद्वारे महिला करत आहे. डेबिटी प्रणालीद्वारे थेट पैसे वर्ग होत असल्याने मध्यस्थांशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यावर पूर्ण 3,000 रुपयांची रक्कम जमा होत असून महिलांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये ठाणे आणि पालघर, बघा या 2 जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. बहिणींनो, 12 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? जर तुमचं नाव येत असेल तरच मग या ठिकाणी तुम्हाला निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, सरकारने सांगितल्यानुसार आता याच 12 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. बघा, आता सर्वात प्रथम कोणत्या बँकेमध्ये हा निधी जमा होईल हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारने काही बँका सांगितल्या आहे ज्या बँकामध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा होतो. तर सर्वात पहिली बँक आहे SBI बँक, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये सर्वात अगोदर हप्ता जमा होणार. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, म्हणजे की पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा निधी जमा होणार. मग आता बघा बहिणींनो, इतर कोणत्याही जरी बँका असल्या तरी बँकेमध्ये तर हप्ता जमा होणार, परंतु थोडासा उशीर लागू शकतो. परंतु बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सर्वात अगोदर हा हप्ता जमा होणार आहे. तर बहिणींनो, अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांच्या यादीनुसार आता बहिणींना लाभ मिळत आहे. बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनाविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.